श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. खरंच खूप माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे. आपण ज्यावेळेस संकटामध्ये असतो तर त्यावेळेस स्वामी महाराजांचे स्मरण कसे करावे. कधी कधी कसं होतं माहिती आहे का, आपण एवढ्या मोठ्या संकटामध्ये अडकलेला असतो की आपल्याला अचानक काही सुचत नाही, मन शांत होऊन जातं. तर सगळे रस्ते बंद झाल्यासारखे आपल्याला जाणवत असतात. अचानक आपल्याला कोणती मदत मिळते का, योग्य माणूस भेटतो का, काय उपाय सापडतं का, असं आपण सापडत असतो, शोधत असतो. तर त्यावेळेस स्वामींचं स्मरण कसे करावे, स्वामी महाराजांना प्रार्थना कशी करावी, आपण हेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हे बघा, अडचण प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचणी प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. पण आपण अडचण आली म्हणून कधीच घाबरून जायचं नाही, तर त्या अडचणीचा सामना करायला हवं. आपल्यावर थोडं संकट आलं किंवा काही आपली परिस्थिती, आर्थिक परिस्थिती जरी बिघडायला लागली तरी पण आपण नकारात्मक विचार करत राहतो. पण त्यावेळी मनात एकच भावना ठेवा, स्वामी आपल्यासोबत आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही अडचणीमध्ये असताल ना, त्यावेळेस देखील स्वामींचं स्मरण करा. शांत मन करा. एकाग्रता वाढत नसते, मन सतत विचलित होत असतं या विचाराहून त्या विचारावर. पण मन एकाग्रता करण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. तर शांतपणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. मनापासून घेतलेले स्वामींचे नाम मनाला धैर्य आणि शांती नक्कीच देते. बघा, आपण यासाठी नित्यनेमाने दररोज स्वामींचे स्मरण करायला हवे, म्हणजे स्वामीची सेवा करायला हवी. श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप करायला हवा. मग आपण कितीही अडचणीमध्ये असाल, कितीही अडचणीचा काळ आपल्यासोबत असेल, तरी पण आपण श्री स्वामी समर्थ असं नाव घेतलं की लगेच आपलं मन शांत आणि आपल्याला एक नवीन ऊर्जा, ताकद आणि शांती नक्कीच मिळत राहील. कसं आहे ना, आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीच कोणतीच अडचण ही सांगून येत नसते. अचानक आपल्यावर एखादं संकट येतं किंवा आपण एखादं संकट आपल्यावर येतं, त्यावेळेस शांत मनाने श्री स्वामी समर्थ हा जप करा. नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्ग नक्कीच मिळेल. सकारात्मक विचार ठेवा. स्वामींचे मन मोकळे करा. स्वामींना देव म्हणूनच नाही तर आपल्या माणसासारखं बोला. तुमचे दुःख, भीती, चिंता, अडचणी सर्व काही त्यांच्यासमोर बसून व्यक्त करा किंवा मनातल्या मनात तरी त्यांना सांगा की स्वामी महाराज, माझ्यासोबत ही अडचण आहे, मला त्याच्यातून योग्य मार्ग नक्की काढा. स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्ग देतील. तर नकारात्मक विचार कधीच करू नका. काही तुमच्यासोबत वाईट घडत असतील, म्हणजेच काही अडचणी असतील, तर नकारात्मकता विचार जे आहेत ते दूर ठेवा. माझं काहीच होणार नाही असं न विचारता स्वामी योग्य मार्ग दाखवतील असा विश्वास नक्की ठेवा. नक्कीच तुमच्या त्या सकारात्मक ऊर्जेला ऊर्जा मिळेल आणि स्वामी महाराज योग्य ते मार्ग नक्कीच दाखवतील. रोज छोटी सेवा करा. छोटी सेवा करत करत हळूहळू सेवेला सुरुवात करा. खरंच स्वामी सेवेमध्ये या आणि स्वामींची सेवा करा. तुम्हाला अनुभव तर नक्कीच येतील. पण तुम्ही ज्यावेळेस अडचणीत असताल तर तुम्ही रोज नित्यनेमाने जी सेवा केलेली आहे त्याचं फळ तुम्ही अडचणीच्या काळात स्वामींना आवाज दिला, हाक मारली, तर त्या वेळेस नक्कीच स्वामी महाराज तुम्हाला योग्य ते मार्ग दाखवतील. हे मात्र नक्कीच खरं आहे. स्वामींची सेवा करताय तर त्याच्यामध्ये संयम असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सेवा करा पण संयम ठेवा. फळाची अपेक्षा लगेच करू नका. स्वामी प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आली की नक्कीच देतात. कधी कधी उशीर होतो, पण स्वामी भक्तांना एकटं कधीच सोडत नाहीत. म्हणून सेवा करत राहा. सेवेमध्ये सातत्य ठेवा. अडचणीच्या काळामध्ये स्वामींचं नामस्मरण करा. स्वामी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला शक्य करून दाखवतील. कारण स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये तेवढी शक्ती आहे. अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी स्वामींवर विश्वास ठेवा. कारण स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर हेच स्वामींचं वाक्य लक्षात ठेवा आणि सेवेला सुरुवात करा. अडचणीच्या काळात स्वामी कधीच तुम्हाला एकटं सोडणार नाहीत. खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.